जे आम्ही बोलणार तेच करणार आणि जे करणार तेच बोलणार। जेवढ्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये 2 हप्ते सुरुवात झालेली आहे। 2 महिन्याचे 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आताच्या घडीची एक मोठी बातमी आपण बघतोय, मुख्यमंत्र्यांकडून जी मुख्यमंत्री टीम आहे त्यांच्याकडनं हे पैसे जमा करण्यास सुरुवात केलेली आहे, कारण की सरकारचा खूप मोठा शुभ मुहूर्त आहे। या दिवशी जवळपास 1 करोडहून जास्त महिलांच्या अकाउंटला 2 हप्ते जमा होणार आहेत। पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली, खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले आणि मला अतिशय आनंद आहे। निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। 1 कोटीपेक्षा जास्त त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी 1,07,00,000पेक्षा अधिक महिलांना आपण 3000 इतका जो लाभ आहे, 52 लाख भगिनींना आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपण 3000 इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत। त्यामुळे डिसेंबर महिन्यात 2 महिन्याचे एकत्रित 3000 रुपये या योजनेतील महिलांना मिळणार। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींची नोव्हेंबरच्या हप्त्याची आणि डिसेंबरच्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण आज 9 डिसेंबर मंगळवार रोजी पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची दोन्ही महिन्यांची दोन्ही हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना कालच राज्य सरकारच्या माध्यमातून नोव्हेंबर महिन्यात हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार करण्यासाठी GR सुद्धा काढण्यात आलेला आहे। काल GR आल्यामुळे आजपासून निधी वाटपाला मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे। म्हणजेच आज 9 डिसेंबर मंगळवार सर्व लाडक्या बहिणींचा गोड सुद्धा होतच आहे, कारण लाडक्या बहिणींना आज 9 डिसेंबर मंगळवार रोजी या 16 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर आज सकाळपासूनच पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये वाटप होत आहेत। ज्या ज्या लाडक्या बहिणी या 16 जिल्ह्यामधील असतील त्या लाडक्या बहिणींची आज खऱ्या अर्थाने नोव्हेंबरच्या हप्त्याची आणि डिसेंबरच्या हप्त्याची या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे, कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत त्या सर्व बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी दोन्ही हप्त्यांचे पैसे सुद्धा वाटप होत आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिना संपून गेला तरी पण बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आलेला नव्हता। म्हणजेच लाडक्या बहिणींना आता 9 डिसेंबर आला तरी पण बहिणींच्या खात्यामध्ये मागच्या महिन्याचा म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता अजून बहिणींच्या खात्यामध्ये आलेला नव्हता। म्हणजेच एकंदरीत उशीर झालेला होता। तर उशीर झाल्यामुळे आज सकाळपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची काल GR आल्यामुळे आज 9 डिसेंबर मंगळवार रोजी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। परंतु लाडक्या बहिणींना आज सरकारने दिलेल्या माहितीनुसार आज 9 डिसेंबर मंगळवार रोजी पैसे वाटप होत आहेत। उद्या 10 डिसेंबर बुधवार रोजी पैसे वाटप होतील। परवा दिवशी 11 डिसेंबर गुरुवार रोजी सुद्धा हे पैसे अशाच पद्धतीने वाटप होणार आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींना राज्यातील सर्व लाडक्या बहिणींचा 9 डिसेंबर 10 डिसेंबर आणि 11 डिसेंबर 100% गोड सुद्धा होणार आहे, कारण 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील सरासरी 2,26,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता वाटप करण्याबाबत परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेला आहे। म्हणजेच काल GR सुद्धा काढण्यात आलेला आहे। तर काल GR आल्यामुळे आज सकाळपासूनच पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचे नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे, कारण लाडक्या बहिणींना आताच 5 मिनिटांपूर्वी एकनाथ शिंदे साहेब म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज 16 जिल्ह्यामधील सर्व बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप करायला सुरुवात केलेली आहे। थेट उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब काय म्हणतायत लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। याचे 2 हप्ते, पहिला हप्ता नाही 2 हप्ते देणार आहोत। आता हे रॅन्डमली आम्ही ते सुरू केले, अकाउंट चेक करतोय पैसे बरोबर जात आहेत की नाही आणि त्यामुळे त्याची सुरुवात झालेली आहे। जेवढ्या आमच्या लाडक्या बहिणी ज्या पात्र आहेत
त्यांच्या खात्यामध्ये 2 हप्ते त्याच्यामध्ये जातील. आता बघा लाडक्या बहिणीनं महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 14 जिल्ह्यांमधील या ठिकाणी पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता, डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता आज सकाळी 7 वाजल्यापासून या ठिकाणी जमा करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे. म्हणजेच लाडक्या बहिणीनं आज सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील. आज दुपारी 12 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत दुसऱ्या टप्प्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील आणि आज दुपारी 4 वाजल्यापासून संध्याकाळी परत एकदा 12 वाजेपर्यंत तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे वाटप होतील. म्हणजेच लाडक्या बहिणींना आज या 16 जिल्ह्यामध्ये 3 टप्प्यांमध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता वाटप होत आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना आज खऱ्या अर्थाने नोव्हेंबरच्या 17 हप्त्याची आणि डिसेंबरच्या 18 हप्त्याची वाट पाहणाऱ्या सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे. कारण त्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये आज सकाळपासूनच जमा करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे. ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत अशा सर्व बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा सुद्धा होतच आहे. तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आता आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की आज 9 डिसेंबर मंगळवार रोजी ज्या 16 जिल्ह्यांमध्ये 2 हप्त्यांचे 3,000 रुपये वाटप होत आहेत. तर हे 16 जिल्हे कोणकोणते आहेत? कारण लाडक्या बहिणींना जर तुमचा जिल्हा या 16 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये खटाखट 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होतील. परंतु जर तुमचा जिल्हा 16 जिल्ह्यांपैकी आजच्या नसेल तर तुम्हाला उद्या आणि परवा सुद्धा पैसे वाटप होणार आहेत. कारण लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता आधार कार्डच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केला जात असतो. त्यामुळे लाडक्या बहिणींनो कसलीच काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो आज 9 डिसेंबर मंगळवार रोजी नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता, डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये वाटप होत आहेत. खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. बघा लाडक्या बहिणींनो आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या फिरत होत्या. परंतु आज सकाळपासून प्रत्यक्षामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो अशा सर्व बातम्यांना ब्रेक लागलेला आहे आणि बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमावायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. परंतु लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये फक्त नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप होत आहे. त्यासोबत पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 3 गॅसचे 2,500 रुपये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे. गॅस कनेक्शनचे पैसे आणि नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता आजपासून वाटप होत आहे. तर आज ज्या 16 जिल्ह्यांमध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता, गॅस कनेक्शनचे पैसे वाटप होत आहे ते आपण बघून घ्या. परंतु लाडक्या बहिणींनो आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना सूचना करण्यात आलेल्या आहे की आता 15 डिसेंबर पासून मतदान होत आहे. त्या अनुषंगाने तुमच्या खात्यामध्ये आज 9 डिसेंबर, 10 डिसेंबर, 11 डिसेंबर आणि 12 डिसेंबर पर्यंत पैसे वाटप होतील. थेट उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा काय म्हणतायत तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे. पहिले 3,000 रुपये डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला डीबीटी केले, डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला आम्ही टाकले. मध्यस्थी नाही. कुणीतरी मध्यस्थी देताना 3,000 द्यायला जायचा, 100-200 काढून घ्यायचा. माऊली आता मी तुझ्या हातात 3,000 दिले, 200 असू दे ना मला. ती पण म्हणा राहू दे रे तू आता. तर बघा लाडक्या बहिणींनो आताच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही. ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील त्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे. खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची 2 हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. बघा लाडक्या बहिणींनो या ठिकाणी तुम्ही सुद्धा विचारपूस करत होता की आमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता कधीपासून वाटप होईल. तर बघा लाडक्या बहिणींनो काल 8 डिसेंबर काल सोमवार होता. तर कालच राज्य शासनाच्या माध्यमातून दुपारी 2 ते 3 वाजायच्या दरम्यान या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून 2 हप्ते वाटप करण्यासंदर्भात GR सुद्धा काढण्यात आलेला आहे. कारण लाडक्या बहिणींनो बघायला गेलं तर प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये वाटप होत असतो. परंतु नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा उलटून आता डिसेंबर महिन्याचे 2 आठवडे
आठवडे संपत आलेले आहेत तरी पण बहिणींना पैसे आलेले नव्हते. म्हणजेच नोव्हेंबर महिना संपला तरी पण बहिणींना पैसे न आल्यामुळे लाडक्या बहिणी सरकारवरती नाराज झालेल्या होत्या. लाडक्या बहिणींचा मोठ्या प्रमाणामध्ये आक्रोश सरकारवरती दिसून येत होता. लाडक्या बहिणी म्हटल्या की आम्ही 15 डिसेंबर रोजी जे स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका होणार आहेत तर या निवडणुकांमध्ये या सरकारला मतदान करणार नाही. एकंदरीत लाडक्या बहिणी सरकारवरती नाराज झाल्यामुळे आणि नोव्हेंबर महिना संपल्यामुळे डिसेंबर महिना आता संपत आल्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3,000 रुपये वाटप करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. गॅस कनेक्शनचे पैसे वाटप करण्याबाबत सुद्धा सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला 100 आणि 101% नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे वाटप होतील. खऱ्या अर्थाने तुमची दोन्ही हप्त्यांची प्रतीक्षा संपून जाणार आहे. यापुढे तुम्हाला कसलीच काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आता भरपूर वेळ होत आलेला आहे. तुम्हाला सुद्धा भरपूर लाडक्या बहिणींनो कामे असतील. त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुमचा जास्त वेळ न घेता आज तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये, तुमच्या गावामध्ये आज दोन्ही हप्त्यांचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे वाटप होत आहेत का त्याची माहिती देत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याची प्रतीक्षा संपून जाईल, गॅस कनेक्शनचे पैसे जमा होऊन जाणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, राज्य सरकारच्या माध्यमातून आज 9 डिसेंबर मंगळवार रोजी प्रमुख 16 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे, केलेली आहे. तर या 16 जिल्ह्यामधील सरासरी 40 लाखांपेक्षा जास्त बहिणींच्या खात्यामध्ये आज नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप होत आहे. त्यासोबत लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील त्या लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे. कारण आज महिला व बालिका सेवाचे मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील आणि ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील त्या लाडक्या बहिणींनी कसलीच काळजी सुद्धा करायची नाही. कारण सरकारच्या माध्यमातून मागील हप्त्यांचे पैसे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. ज्या लाडक्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे मिळालेले नसतील, अर्धवट मिळालेले असतील तर तुम्ही कसलीच काळजी करू नका. तुमच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे, चालू हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे वाटप करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. तर बघा लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी भरपूर उशीर होत आलेला आहे. यापुढे कोणताही उशीर होणार नाही. तुम्हाला सुद्धा जास्त वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही. कारण सरकारच्या माध्यमातून आताच 1 मिनिटांपूर्वी या ठिकाणी या 16 जिल्ह्यांची यादी देण्यात आलेली आहे, जाहीर सुद्धा करण्यात आलेले आहे. तर या 16 जिल्ह्यामधील सरासरी 388 तालुक्यांमध्ये हे पैसे वाटप होत आहेत. ज्या लाडक्या बहिणी 16 जिल्ह्यामधील असतील त्यांचा तालुका या प्रमुख तालुक्यांपैकी असेल, या तालुक्यांमध्ये त्यांचं गाव असेल तर त्यांना सुद्धा पैसे वाटप होत आहेत. खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचे नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे. उशीर झाल्यामुळे एकत्रित 2 हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत. 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील सरासरी 2,26,00,000 लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. आता बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ ज्यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली असे आपले एकनाथ शिंदे साहेब, तर त्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय करणार नाही. ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील त्यांना नियमाप्रमाणे त्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटप करत आहोत. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी कसलीच काळजी सुद्धा करायची नाही. बघा लाडक्या बहिणींना, हे सरकार कामाचं आहे, हे सरकार लाडक्या बहिणींच्या हिताचं आहे. या सरकारने आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 16 हप्ते जमा केलेले आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींना प्रत्येक वर्षाला प्रत्येक लाडक्या बहिणीला या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 18,000 रुपये मिळत आहेत. तर लाडक्या बहिणींना 18 हप्त्यांचे सरासरी एका वर्षाचे 18,000 रुपये मिळालेले आहेत. आता या ठिकाणी 18,000 रुपये मिळून आता परत एकदा दुसऱ्या वर्षाला सुरुवात झालेली आहे. तर या दुसऱ्या वर्षाचे सुद्धा 4 महिन्यांचे पैसे मिळालेले आहेत. आता आज एकत्रित 2 हप्त्यांचे 2 महिन्यांचे पैसे मिळत आहेत. म्हणजेच टोटल मिळून या ठिकाणी परत एकदा अर्ध वर्ष पूर्ण होत आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, सांगायचं जे आहे ते म्हणजे लाडकी बहीण योजनेला आता 1.5 वर्ष पूर्ण होत आहे. कारण 28 जून 2024 रोजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती आणि या वर्षी म्हणजेच 28 जून 2025 रोजी या लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे.
आता लाडक्या बहिणींनो डिसेंबर महिना आला म्हणजेच सरासरी 1.5 वर्ष पूर्ण होत आलेला आहे। तर 1.5 वर्ष लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यामध्ये कार्यरत आहे। तर ही लाडकी बहीण योजना राज्यातील आर्थिक गरीब कुटुंबातील महिलांसाठी 100% फायदेशीर ठरलेली आहे। परंतु या लाडकी बहीण योजनेचा लाभ चुकीच्या पद्धतीने भरपूर श्रीमंत महिलांनी भरपूर पुरुषांनी घेतल्याचं सरकारच्या सुद्धा निदर्शनास आलेलं आहे। त्यामुळेच लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणी खरोखर लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असतील त्यांना पैसे वाटप होतील, परंतु ज्या लाडक्या बहिणींनी चुकीच्या पद्धतीने अर्ज केलेला असेल, ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये अटी शर्तींमध्ये पात्रतांमध्ये बसत नसतील तर त्या लाडक्या बहिणींना पैसे वाटप होणार नाही। त्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही, कारण लाडक्या बहिणींना महाराष्ट्र राज्यामध्ये माहिती सरकार आहे। तर या सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील ज्या लाडक्या बहिणी या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असतील, नियमांमध्ये बसत असतील, पात्रतांमध्ये बसत असतील, अटी शर्तींमध्ये बसत असतील तर त्या सर्व लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप करत आहोत। परंतु ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी नसतील तर त्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। ज्या लाडक्या बहिणीने चुकीच्या पद्धतीने अर्ज केलेला असेल, चुकीच्या पद्धतीने कागदपत्रे काढून पैसे घेण्याचा प्रयत्न केलेला असेल किंवा करत असतील तर त्यांच्यावरती कायदेशीररित्या कारवाई सुद्धा होणार आहे। तर बघा लाडकी बहिणींनो आज 9 डिसेंबर मंगळवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहे त्याची माहिती सुद्धा देतच आहे। त्यामुळे लाडकी बहिणींनो या ठिकाणी कसलीच काळजी सुद्धा करायची नाही, कारण सरकारच्या माध्यमातून एक नवीन निर्णय जाहीर झालेला आहे। त्या निर्णयामुळे सर्व लाडक्या बहिणींना पैसे वाटप होत आहे। तर बघा लाडक्या बहिणींना महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। तर या 36 जिल्ह्यामधील सरासरी टोटल मिळून आतापर्यंत 2,26,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता आज उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर या निर्णयामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी कसलीच काळजी सुद्धा करायची नाही। तर बघा लाडक्या बहिणींना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही। ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असतील त्या सर्व लाडक्या बहिणींना दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत। त्यासोबत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे पैसे वाटप सुद्धा होतच आहेत। बघा लाडक्या बहिणींना जर तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळवायचा असेल, डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळवायचा असेल आणि गॅस कनेक्शनचे पैसे मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे। म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होत आहे, कोणकोणत्या बँकांमध्ये वाटप होत आहे, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होईल, उद्या कोणकोणत्या बँकांमध्ये वाटप होईल, तर याची संपूर्ण सविस्तर डिटेल्समध्ये माहिती या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींना सांगत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना ही माहिती पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊ शकतं, मोठ्या प्रमाणामध्ये तुमचा तोटा सुद्धा होऊ शकतो। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपलं नुकसान होऊ नये, आपला तोटा होऊ नये तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये, 3 गॅसचे 2,500 रुपये जमा होऊन जाणार आहे। तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी सांगत आहोत। म्हणजेच कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, कोणकोणत्या बँकांमध्ये पैसे वाटप होत आहेत त्याची माहिती देत आहे। त्यासोबत लाडक्या बहिणींना राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही। ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील त्या सर्व बहिणींची खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपत आहे। ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी नसतील तर त्यांना या ठिकाणी पैसे वाटप होणार नाही, त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण सर्वात अगोदर जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहणार आहोत। परंतु लाडक्या बहिणींना काल GR आल्यामुळे आज पैसे वाटप होत आहेत, परंतु काल GR आल्यामुळे आज नवीन नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत। ज्या लाडक्या बहिणी नवीन नियमांमध्ये नवीन पात्रतांमध्ये बसत असलेल्या त्यांना आज पैसे वाटप होत आहेत, कारण हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे। तर या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज या ठिकाणी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। तर हा निर्णय घेतल्यामुळे राज्यातील सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो आज 9 डिसेंबर मंगळवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, उद्या 10 डिसेंबर बुधवार रोजी
कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील, परवा दिवशी 11 डिसेंबर गुरुवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे. त्यामुळे हे माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद सुद्धा करायचं नाही. तर बघा लाडके बहिणींनो, महाराष्ट्र राज्यातील पुणे शहर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, अमरावती, अकोला, परभणी, बीड, त्यासोबत नंदुरबार, जालना, जळगाव असेल, हिंगोली असेल, त्यासोबत रायगड, रत्नागिरी, सोलापूर, कोल्हापूर, यवतमाळ अशा प्रमुख जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे येतील. त्यासोबत SBI बँक, पोस्ट बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, ICICI बँक, IDBI बँक, IDBI बँक अशा सरकारी, खाजगी, पतसंस्था, सोसायटीच्या सर्व बँकेमध्ये पैसे येतील. बघा लाडके बहिणींनो, सर्व बँकांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे, जिल्ह्यांना सुद्धा प्राधान्य देण्यात आलेलं आहे. त्यामुळे लाडके बहिणींनो, तुम्ही कसलीच काळजी सुद्धा करायची गरज भासणार नाही. सरकारच्या माध्यमातून नियमावली जाहीर झालेली आहे. त्यामुळे ज्या ज्या लाडके बहिणी नियमांमध्ये बसत असतील, पात्रतांमध्ये, अटी शर्तींमध्ये बसत असतील, त्या सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी हे पैसे खाटाखट वाटप सुद्धा होतच आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवलेली आहे. जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल आणि तुमचा बँक खाता या प्रमुख बँकेपैकी असेल तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता, 3 घ्याचे 2,500 रुपये जमा होतील आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे. तर बघा लाडके बहिणींनो, या ठिकाणी संपूर्ण सविस्तर डिटेल्समध्ये माहिती तुम्हाला दिलेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांना गरज असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर सुद्धा करायचा आहे. या ठिकाणी लाडक्या बहिणींनो, खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपून जाईल. लवकरच तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे जमा होतील. म्हणजेच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काल GR आलेला आहे. पुढच्या 4 दिवसांमध्ये म्हणजेच 15 डिसेंबरच्या अगोदर सर्व लाडक्या बहिणींना 2 हप्त्यांचे पैसे वाटप करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत.